नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 मध्ये एक मोठा बदल झालेला आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शन मध्ये हा मोठा बदल, मोदी सरकारचा धमाका। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO या अंतर्गत पेन्शन योजना EPS 95 हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे। निवृत्ती वेतनधारकांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी किमान निवृत्ती वेतनात वाढ करण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसापासून होत आहे। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO अंतर्गत EPS 95 योजनेअंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपयावरून 7500 रुपये करण्यात आलेली आहे। यासोबतच पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधाही मिळणार आहे। या निर्णयामुळे अंदाजे 78 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे। मित्रांनो, सरचिटणीस BS रावत, EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे महासचिव BS रावत म्हणाले की किमान 7500 रुपये पेन्शनसह महागाई भत्त्याचा लाभ देणे आवश्यक आहे। EPS 95 नॅशनल मूव्हमेंट कमिटी म्हणजे NSC याचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेऊन किमान पेन्शन 7500 रुपये आणि मोफत आरोग्य सुविधा देण्याची मागणी केलेली आहे। मित्रांनो, कर्मचारी संघटनांनी EPFO कडून पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन 7500 रुपये प्रति महिना करण्याची मागणी केली होती। अर्थमंत्र्यांची भेट घेतली। मित्रांनो, 10 जानेवारी 2025 रोजी EPS 95 पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या। बैठकीचा उद्देश, मित्रांनो, पेन्शनधारकांनी अर्थमंत्र्याकडे किमान मासिक 7500 रुपये पेन्शन, महागाई भत्त्यात वाढ आणि मोफत वैद्यकीय उपचार सुविधांची मागणी केली। अर्थमंत्र्यांचे आश्वासन, मित्रांनो, पेन्शनधारकांच्या मागण्यावर सरकार विचार करेल आणि वृद्ध पेन्शनधारकांच्या उद्धारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी पेन्शनधारकांना दिले। 2025च्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा, किमान पेन्शन 7500 रुपये करावी अशी निवृत्ती वेतनधारकांची मागणी आहे। महागाई भत्ता, पेन्शनसोबतच महागाई भत्ताही दिला जावा जेणेकरून वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकेल। मोफत उपचार, निवृत्ती वेतनधारक आणि त्यांचे पती पत्नी या दोघांनाही मोफत वैद्यकीय उपचार सुविधा पुरवण्यात याव्यात असे म्हटले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।